ह्या बापसान चुकवल्या. पोरग्याचं लग्न केल्यावर व्हायला राहायला सांगितलं ना, तिथेच चुकला. पोरग्याच्या बायकोला एवढं कुटुंब आहे, कसं चालणार? त्याने आपल्या घरासाठी काय काय केलं नाही, हा नाटक होतं का? समजेल कसं? कसं समजेल? बापसान चुकवला. आता बोलण्यासारखं नाही. त्यांना का आता रान मोकलं ते दोघावाच. कोण आलं पै पाहुणं काय घेणं देणं नाही नात्यावात्याची. ते आता सवय पडल्या. दोघात तिसरा माणूस त्यांना अडचण वाटते, अडचण. जाऊन बघ. मी जर खोटं बोलत असेल ना, तर एक दिवस जाऊन बघ. त्याची बायको तांब्यावर पाणी तरी आणते का पुढं बघ. काय घेणं देणार नाही. तुला ह्या मोठ्या कुटुंबात ठेवला असेल ना, तर जबाबदारीची जाणीव तरी झाली आहे. पाहुण्या गावत्याची उठबस नाटक होतं समाजलं तरी असतं. बापोस याला मोठेपण करायला. आता तुमचं तुम्ही काय तर बघा, मी लग्न करून द्यायला. त्यांना काय हवं तसंच भेटलं, रान मोकलं. मग बापूस तरी लेकाकडे गेला की बापच्याला विचारायला कबूल नाही देत. कारण तेवढा माईचा ओलावा राहलेलाच ना. जबाबदार जाणीवच नाही राहिली. तर आपला बायकोच्या तालावर नाचतो. दोन म्हाताऱ्यांचं हलवून कसं नाही का? कोणीतरी 4 दिवस राहायला जाण लेकाकडे जाऊन फायदा काय? हाजबं टायमावर द्यायला तर ठीक आहे खायला. आपल्या पायावर धोंडा मारून घेतला नाही. धोंडा लाडात वाढवलेला. मग अगदी ह्याला त्याला अगदी मोठेपणाने सांगायला लागला, माझ्या पोरग्याचं लग्न केलं तू व्हायला राहायला सांगेल. तसंच केला. आणि टाकणं आता म्हणून खा मारती. आता रडतो आहे नशिबाला. परवा कंदीचा गेला होता लेकाकडे. दवाखान्यात म्हणून गेला ना, तिकडे गेला. शेवटी म्हातारा उपाशी आला लागला. दिल्लं जेवणाला 3-13 जगा आहे. गावातल्या माणसांना सवय आहे का त्याला भूक काढवं नाही. मग काहीतरी कारण सांगून घराच्या बाहेर पडला. मग गादीवर वडापावच्या गादीवर वडापाव खाल्ला ना, घर गाठला ना. काय करणार? काय घेणं देणंच नाही सुनेला ना लेकाला. हे लाड अंगाचे आले. लाड जास्त लाडात वाढवला ना, लाड अंगाचे आले. आता म्हणावं भोगा भोगा.